लहानपणीचा ड्रेस आहे. तू आहे ना, छोट बेबी होती ना, तुझं बारसं होतं, बारसं 6 महिन्याचीच होतीस तेव्हाचा ड्रेस आहे. तुला मोठ्या पप्पांनी घेतला होता ड्रेस. तुम्ही घेतला होता? येस, मोठ्या पप्पांनी घेतला होता. तिला माग कशा दिसतोय छान छान. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ना, जसं की तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलंच असेल, आम्ही गावी निघालेलो आहोत. तर आदल्या दिवशी मी गावी जाण्यासाठी काय काय तयारी करायची आणि गावी जाताना घरामध्ये आपल्याला काय काय गोष्टी कशा कशा व्यवस्थित ठेवून जायचं आहे किंवा काय काय करावी लागते तयारी, तर आम्ही त्यांना मिनिमम 8 ते 15 दिवसांसाठी गावी निघालेलो आहे. तर त्यासाठी काय काय मी तयारी केली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर इथे ना क्रिशूला हा ड्रेस याच्यासाठी मी घालून बघत होते की हा ना तिचा बारशाचा ड्रेस आहे. म्हणजे ती 6 महिन्याची होती तेव्हा खूप हेल्दी होती तेव्हाचा ड्रेस आहे आणि आता ती बऱ्यापैकी तिची तब्येत खूप कमी झाली आहे, तरीसुद्धा हा ड्रेस तिला येतोय. हाईटला तेव्हा तो मोठा होता पण आता हाईटला थोडाफार व्यवस्थित येतोय. तर म्हटलं आता घरी कार्यक्रम आहे, बड्डे आहे, तर बड्डेचा व्लॉग तुम्हाला पुढे मग पाहायला मिळेलच. माझ्या भाचीचा बड्डे आहे, तर ते सगळं डिटेल तुम्हाला व्हिडिओ मिळेल तो नंतर. त्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि बऱ्याच गोष्टींचे वेगवेगळे व्लॉग पुढे येणार आहेत. त्याच्यासाठी मी कृषिकाचे 2-3 बऱ्यापैकी चांगले असे फ्रॉक घेत आहे, जेणेकरून कुठे बाहेर वगैरे जाणं झालंच तर घालायला लागतील म्हणून. तर असे बाकीचे तर घरात घालायचे तिचे टी शर्ट वगैरे असेच क्लॉथ्स असतात आणि बाहेर जाण्यासाठी मी 2-3 फ्रॉक तिच्यासाठी घेत आहे. आणि आता संक्रांतसुद्धा आलेली आहे, तर संक्रांतीला सुद्धा तिला ब्लॅक कलरचा एक ड्रेस आहे तो घेणार आहे. तर बाकीचे कपडे ना मी अशा पद्धतीचे जे पिशव्या मिळतात, तर म्हणजे मिळतात ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि माझ्याजवळ या ड्रेसच्या होत्या, तर त्याच्यामध्ये मी ड्रेस इस्त्री करून व्यवस्थित असे ठेवलेत. असे व्यवस्थित ठेवले ना की प्रवासात तुम्ही त्यांना कितीही लांब न्या, ते अजिबात चुरगळत नाहीत आणि आहे असे राहतात. आणि हे 2 ड्रेस तर तुम्ही पाहिले असतीलच माझ्या व्हिडिओजमध्ये, ब्लॅक आणि येलो कलरचा माझ्या बहिणीने आणलेले आहेत दिल्लीवरून. तर आणि या 2 साड्या मी घेतल्यात याच्यासाठी. याच्यातली एक साडी मला बड्डेला घालता येईल आणि एक साडी संक्रांतीसाठी या हिशोबाने. तर साड्यासुद्धा व्यवस्थित घडी घालून अशा पद्धतीने मी पिशवीमध्ये ठेवल्यात. अशा पद्धतीने तुम्ही नेलं ना तर कुठलीच गोष्ट तुमची खराब होत नाही आणि हे बॅगेत वगैरे भरण्याची गरज नाही आहे. या ज्या पॅक केलेल्या बॅग आहेत ना, या तुम्ही एका डीमार्टसारखी तुमच्याकडे जर लॉंग मोठी पिशवी असेल ना, त्याच्यामध्ये हे सगळं आरामात बसून जातं. तर हे तुम्हाला व्यवस्थित घडी घालून या पिशव्यांमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं ते आहे अशा राहतात वस्तू. अजिबात साडी थोडीसुद्धा चुरगळणार नाही किंवा तुमचे ड्रेससुद्धा आहे असे व्यवस्थित राहणार आहेत. तर तुम्ही पण कुठे लांब प्रवासाला चालला असाल तुमच्या गावी वगैरे, तर अशा पद्धतीने तुम्ही क्लॉथ्स नेऊ शकता जे फंक्शनल आहेत. म्हणजे जे तुम्ही सणासुदीसाठी जात असाल तेव्हा नेत असाल, तर सणासुदीवाले जे कपडे आहेत तुमचे सणासुदीला लागणारे, तर अशा पद्धतीच्या पिशव्यांमध्ये न्या, म्हणजे ते व्यवस्थित राहतील. आणि बाकीचे जे तुमचे डेली वेअरचे असतील कोणते कपडे, तर ते तुम्ही नॉर्मली मी तर सॅक्समध्ये वगैरे नेते. आता जास्त दिवस जायचं झालं तरच बॅग नेते, नाहीतर नाही नेत बॅग, सॅक वगैरेच नेत असते. आणि बाकीच्या काय काय गोष्टी आहेत, आता कृषिकाचे कपडे आहेत ते काय त्याच्यासाठी बॅग नव्हते, तर त्याच्यासाठी ते नॉर्मलच आहेत आणि घड्या घातल्या तरी छोटे छोटे आहेत. घड्या घालून अशा पद्धतीने मी पिशवीमध्ये ठेवणार आहे. ते तिचेसुद्धा कपडे व्यवस्थित ठेवत आहे. तर ना तिनं फ्रॉक काढायला तयारच नव्हती, कारण तो फ्रॉक तिला खूप आवडला होता आणि किती गोड बसली आहे बघा, एवढी गोड दिसते ना ती त्या फ्रॉकमध्ये, मी तुम्हाला कायच सांगू. तर तो ना तिचा बारशाच्या टाईमचा फ्रॉक आहे, नेटचा फ्रॉक होता, तिच्या मोठ्या पप्पांनी तिला घेतलेला होता. तर अजूनही तो व्यवस्थित बसतोय. तर मी म्हटलं नंतर पुन्हा कधी बसेल नाही बसेल माहीत नाही, तर आता बसतोय तर मग बड्डेला तिला मी तोच वेअर करणार आहे. आणि अशा पद्धतीचे क्लॉथ्स ना घेऊन तसेच पडतात, त्यामुळे जास्त मी नवीन वगैरे आता घेतला नाही. म्हटलं आहे हा बसतोय तर मग काय हरकत आहे, हाच घालूयात. आणि बेबीसाठी फक्त मी एक फ्रॉक घेतलेला आहे, छान आहे फ्रॉक, म्हणजे खूप असा मस्त युनिक डिझाईन आहे त्याची.
प्राईज मी तुम्हाला नंतर सांगेनच, त्याची कुठून घेतलं ते पण सांगेन. आत्ताच रिव्हील नाही करत, कारण बड्डे झाल्यानंतर म्हणजे तो मी तुम्हाला फ्रॉक तुम्हाला पाहायला मिळेलच तिने घातल्यानंतर. तर आणि त्याची प्राईससुद्धा मी तुम्हाला सांगेन आणि फ्रॉक कसा आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बड्डे गर्लने घातल्यानंतर. आणि दिसतं खूप क्यूट आहे, तर तो व्लॉगसुद्धा तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर चॅनल पण त्यांचं जरा काम चाललंय, त्यांचं झालं की ते सांगतील. त्यांचं असंच असतं, एंडला एकदम सांगतात. त्यांचं काम झाल्यानंतर मग त्यांचे कपडे लास्टला, तोपर्यंत आमच्या दोघींचं काय असेल ते आम्ही भरून घेत असतो. तर आता हे झाले, आता राहिले डेली यूजचे कपडे. डेली यूजचं काय आपलं जे काय लागतं ते सर्व भरायचे. आता काय आठवडा मे बी 15 दिवस, आठवडा 15 दिवसाच्या हिशोबाने 2-3 कपडे पुरेसे होतात. फक्त इचे कपडे थोडेसे जास्त न्यावे लागतात, कारण लहान मुलांना थोडे कपडे लागतातच. मग तिचे टी शर्ट पॅन्ट वगैरे थोडेसे जास्त न्यायचे, स्वेटर वगैरे. आणि आमचं काय, मी तर माझं काही स्वेटर वगैरे नेत नसते आणि एवढं काही गरज पडत नाही, कारण गावाकडे कसं ऊन वगैरे भरपूर असतं. ते कसं आता इथे तर आमच्या इथे अजिबात ऊन येतच नाही, पण गावाकडे कसं ऊन वगैरे असतं त्यामुळे एवढं काही थंडी वगैरे लागत नाही. आणि आता बऱ्यापैकी थंडी कमीच झाली आहे, त्यामुळे मग स्वेटर वगैरे तर काही नेणार नाही. फक्त डेली यूजचे काही 2-3 कपडे असतील तेवढेच. आणि बाकीचे नवीन नवीन अजून भरपूर ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत गावाकडे गेल्यावरती. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, कारण खूप छान छान इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत आता. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या रिव्हील होणार आहेत. म्हणजे मी माहेरी सुद्धा जाणार आहे, तर तिकडचे सुद्धा ब्लॉग येणार आहेत. आणि आधी सासरी जाणार आहे, तर सासरचे सुद्धा वेगळे वेगळे ब्लॉग येणार आहेत. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला माझं माहेर आणि सासर दोन्ही पण बघायचं असेल तर तुम्हाला आता ते नक्की बघायला मिळेल पुढे येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये. तर चला, जे महत्वाचे कपडे आहेत ते तर आपले सॉर्ट आउट करून झाले. आता राहिले ते डेली यूजचे कपडे, तर ते मी आता भरून घेईन. आणि मग बाकीचं घराची वगैरे काय काय तयारी करायची ती झाडून पुसून मी सगळं घेऊन करून घर जात असते, कारण आल्यानंतर जरा स्वच्छ घर बघायला बरं वाटतं. कारण मग तसंच घर घाण ठेवून गेलं आणि आल्याला मग आपलाच मूड खराब होऊन जातो. आणि त्यासाठी मग मी फरशी वगैरे पुसून क्लीन करूनच जात असते. भले आल्यावर पुन्हा आपल्याला पुसावी लागते, कारण जरी दरवाजे खिडक्या सगळं बंद असेल तरी थोडीफार होईना का धूळ येतेच येते. तर चला मग आता बाकीची तयारी करूयात. तर आता ना राहिलंय बॅगमध्ये यांचे लॅपटॉप वगैरे भरायचं. म्हणजे आता जास्त वेळ नाही जायचा, म्हणजे नाही का 1 वीक किंवा मे बी 2 वीकसाठीच जायचं आहे. त्यामुळे मग यावेळी फक्त लॅपटॉप नेणार आहे आणि कीबोर्ड वगैरे बाकीचं जे लागतं त्यांचं साहित्य तेच. कारण मोठी स्क्रीन ना जर जास्त दिवस राहणार असेल तरच घेऊन जातो, पण आता जास्त दिवस काही राहायचं नाही आहे, त्यामुळे मोठी स्क्रीन काही घेऊन जाणार नाही आहे. आणि ते क्रिशूला मी दुसरी बॅग मागते, तर माझं बाळ बघा कसं लगेच काम ऐकतं. तर इतक्या वेळ तर तिला समजायलाच गेला मी नक्की काय मागते, पण मुद्दाम करते कधी कधी, म्हणजे ना मुद्दाम देत नाही. तर मग आता या बॅगमध्ये ना, आता ह्या ब्लॅक बॅगमध्ये तर सगळे क्रिशूचे कपडे वगैरे मी नेहमीच भरत असते. एका कप्प्यात तिचे कपडे मावून जातात आणि बाकीचं एक्स्ट्राचं काय असेल तर माझे कपडे आणि ह्यांचा लॅपटॉप भरलेला आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी आणि ह्यांचे कपडे दुसऱ्या बॅगमध्ये. तर यावेळी 2च सॅक आहेत आणि एक जी पिशवी किंवा 1-2 पिशव्या असतील. एका पिशवीमध्ये तर पूर्ण डीमार्टच्या पिशवीमध्ये जे क्लोथ्स मी बॅग्समध्ये भरल्यात ना, सारी बॅग्स किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ड्रेससाठी वगैरे बॅग मिळतात, त्याच्यात मी त्या पिशवीमध्ये ते सगळं ठेवलेलं आहे, जेणेकरून हाताला वरती ते सापडतं म्हणून. आणि मग अशा पद्धतीने सगळं पॅकिंग व्यवस्थित केलं ना तर वस्तू सापडतात सुद्धा. आता क्रिशूचे माझे कपडे एका बॅगमध्ये आहेत आणि ह्यांचे एका बॅगमध्ये, म्हणजे वस्तू व्यवस्थित जागच्या जागी सापडतात कुठेही गेलात तरी. यासाठी सगळं नियोजनपूर्वक तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर असं भरपूर गोष्टी अशा व्यवस्थित आठवणीनं ठेवाव्या लागतात. तर आता बघते मी अजून काय काय राहिलं आहे. हा माझा पैशांचा मोठा खजाना आहे. म्हणजे माझे थोडेसे फार साठवलेले चिल्लर वगैरे थोडेसे पैसे असतात. तर आणि मग संध्याकाळीसुद्धा किचन वगैरे आवरूनच ठेवायचा, कारण बाहेर जाताना ना किचन वगैरे कधीच घाण ठेवून नाही जायचं. आल्यानंतर त्याचा खूप वेगळा स्मेल येतो आणि मला तर माहिती आहे बऱ्यापैकी 100% मधल्या 99% महिला तरी असं करतच नसणार आहेत. कारण गॅस वगैरे सगळं पुसून सगळं क्लीन करून गेलं की आल्यानंतरसुद्धा छान क्लीन बघायला बरं वाटतं. आल्यानंतरसुद्धा थोडंफार पुसून घ्यावंच लागतं, कारण धूळ वगैरे बसलेली असते. आणि
भरपूर दिवसानंतर ओपन केल्यानंतर थोडंसं कसं आहे, घरामध्ये धूळ वगैरे असतेच आणि थोडीशी घाण असतेच, तर भांडे वगैरे सुद्धा क्लीन करावे लागतातच. तर माझे सुद्धा डबे वगैरे, भांडे आणि जे खाली मी अंथरलेलं आहे ना बॅनरचं पेपर, तो सुद्धा खराब झाला आहे. तर आल्यानंतर मला तेच एक मोठं काम आहे की नवीन बॅनरचा पेपर मी आता जाताना घेऊन जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करणार आहे. म्हणजे मला सगळे डबे वगैरे क्लीन करायचे आहेत, एकदा पूर्ण भांड्यांची जी फळी आहे ती सगळी क्लीन करायची आहे. तर आता इथं अशा पद्धतीने मी गॅस वगैरे सगळा क्लीन करून घेते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा क्लीन करावं लागणारच आहे, पण म्हणून रात्री असंच घाण नाही ठेवू शकत आणि सकाळी मग बघूयात, थोडंफार फक्त क्लीन करायचं, सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करावं लागणारच आहे. तर इथे बघा मी भांडे तर थोडेसे घासले आणि जेवण अजून बाकीच होतं, त्यानंतर अजून पुन्हा भांडे पडतीलच. पण ह्यांनी आमचा ना आटा संपला होता, म्हणजे गव्हाचं पीठच संपलेलं होतं आणि तांदूळ वगैरे. आता बाजार, आता गावाला जायचं म्हटल्यावर आम्ही भरत नाही, आता गावावरून आल्यानंतर डीमार्टला जातो, म्हणजे नेहमी असंच करतो. म्हणजे आल्यानंतर डाळी वगैरे ज्या असतात त्या खराब होतात ना, खूप दिवस बंद असेल तर इथं थोडंसं व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यात लगेच भुंगे वगैरे होतात, आळ्या होतात, त्यामुळे मग घरात सामान ठेवत नाही काहीच. मग सर्व संपलं होतं तर मग आणण्यापेक्षा मग हे म्हटले की बाहेरूनच आज काहीतरी आणतो. मग ते माझं स्वयंपाकाचं आज वाचलं आणि असं बऱ्याचदा वाचतच असतं, पण आज जरा स्पेशलच होतं, म्हणजे स्पेशल सगळं माझं फेवरेट चिकन. तर अशा पद्धतीने बघा चिकन लॉलीपॉप आणलेले आहेत आणि अजून आणलेलं होतं हे स्टार्टरमध्ये असंच आणलं आहे. तर आता हे लॉलीपॉप आम्ही एन्जॉय करणार आहे. बघतच त्यानंतर स्टार्टर झाल्यानंतर जेवण घेतलं आम्ही. जेवणामध्ये ह्यांनी चिकनच आणलं होतं आणि लच्छा पराठा आणला होता, पण स्टार्टर खाण्याच्या नादात लच्छा पराठा आहे ना एकदम असा सुकून गेला, पूर्ण कोरडा पडला होता. पण तरीसुद्धा चला या मग जेवायला, एन्जॉय करूयात. मस्त असा चिकन मसाला आहे आणि लच्छा पराठा. इथे कृषूच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा, किती छान एक्सप्रेशन्स देते ती. तर जेवण वगैरे झालं आणि अशा पद्धतीने सगळ्या बॅग्स वगैरे भरून रेडी आहेत. आता फक्त बॅग उचलायच्या आहेत, गाडीत टाकायच्यात आणि निघायचं आहे गावाकडे. तर सगळं रेडी आहे. गॅस वगैरे सुद्धा रात्री क्लीन केलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने सगळं क्लीन केलं आहे. उद्यासुद्धा मला ब्रेकफास्ट बनवायचा आहे आणि उद्यासुद्धा सगळं क्लीन करायचंच आहे, तरीसुद्धा आतासुद्धा मी हे क्लीन केलेलं आहे. कंटाळा न करता आपलं घर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी असते. तर चला भेटूयात आता नेक्स्ट डे. आम्ही उद्या निघणार आहोत. तर सगळ्या घराचं मी एकदम चकाचक केलेलं आहे, म्हणजे फरशी पुसून, झाडू मारून सगळ्या रूम आहेत ना बाथरूमपासून सगळं क्लीन केलं आहे. तर चला मग आता मी इथेच तुम्हाला गुड नाईट करते आणि आता उद्याचा ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण हा नेक्स्ट ब्लॉग आहे, नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे, तो मी पुढे अपलोड करणार आहे. तर स्टे ट्यून. चलो बाय, टेक केअर. आता भेटूयात उद्या.